घरामध्ये खूप सारे कोबी शिल्लक राहिले होते. म्हटलं चला ह्याच्यापासून काय तर बनवूया. कोबीची पानं काढून घेऊन मस्त असा धुवून घेतला आणि घेतला ना मग त्याला किसाय. माझ्यासाठी सगळ्यात अवघड काम नाही, किसायचं असतंय. कोबी किसता किसता माझ्या हाताचा सगळा किस निघून गेला रे बाबा, लय दुखायला. मग किसलेलं कोबीत घेतलं मीठ टाकून, नंतर काश्मीरी मिरची पावडर, मग सगळं मिक्स करून घेतलं. बाजूला अद्रक लसूण खिसून ठेवला होता ते टाकून, नंतर त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा टाकून ना मळून घेतलं. मळता मळता आटवलं मिरी पावडर राहिली, मग काय घेतली ना नंतर मिरी पावडर टाकून, नंतर थोडा थोडा मैदा टाकून मस्त असा गोळा बनवून घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवायला घेतले. हो, कोबी मंचुरियनच बनवायले हो मी. तसे मी मंचुरियन पहिल्यांदाच घरी बनवते. म्हटलं बघूया ट्राय करून बनतेत का. मग काय तेलामध्ये मस्त असे तळायला टाकून दिले. बाहेरून आणून खाण्यात आणि घरी बनवून खाण्यात जरा मज्जाच वेगळी असते ना, म्हणून म्हटलं घरीच ट्राय करू. मग काही ते मी मंचुरियन भाजत होते तोपर्यंत चिमणीच्या पप्पानी मस्त असं सूप बनवायला घेतलं, कारण ते तिखट चटणी सोबत मंचुरियन खायचे आपल्यात तर हिंमत नव्हती. तोपर्यंत तिथं माझे मंचुरियन पण मस्त असे फ्राय करून झाले होते. पहिल्यांदाच बनवले ते पण जाम भारी झाले होते. मग काय पडलो ना त्याच्यावर तुटून.